पहिल्या सामन्याला आपण करतोय सुरुवात 7:56 ही स्थानिक वेळ। सामन्याला जशी होईल सुरुवात टाइम काउंटर स्टार्ट केलं जाईल। पहिला चेंडू गोलंदाजी ट्रॅकवर जयेश, पहिलाच बॉल पंचांकडे लावून अपील, तर पंच सध्याच्या घडीला कोणताही उत्तर तिथे आपल्याला पाहायला मिळत नाहीये। लेग बॉयच्या स्वरूपात पंचांनी ही धाव डिक्लेअर केली आहे। लेग बॉयच्या स्वरूपात पहिली सिंगल आली आहे। डावाला होती सुरुवात, धावफलकावर धावा 1 टीम जय भवानी स्पोर्ट्स खाटेघर। आजच्या दिवसामध्ये विचार केला तर ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवली जाते अशी 10 क्रिक ही वाहिनी संपूर्ण टीम आपल्यासोबत जोडली गेली आहे, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत। आमचे साथी समालोचक आजच्या दिवसामध्ये दीपवीर बिराडे सर, त्याचप्रमाणे श्रवण धुमाळ सर, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत। उपस्थित सर्व मान्यवरांचं, क्रिकेट खेळाडूंचं या आदर्श चषक धानिवलीमध्ये सहर्ष मनापासून स्वागत। जाऊया आपण मॅचच्या दिशेने। बॅकफुटवर येऊन फटका इथे चांगला पाहायला मिळतो, मिस टाइम झालाय आणि इनफिल्ड मध्ये कमालीचा झेल। पहिला आदरांब असेल टीम जय भवानी स्पोर्ट्स खाटेघर संघाला। स्वप्नील बॅक टू द डगआउट। स्वप्नीलच्या स्वरूपात पहिला आदरांब असतो टीम जय भवानी स्पोर्ट्स खाटेघर संघाला। तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी ऋतिक दाखल झालाय। स्वप्नीवर भरपूर आशा अपेक्षा होत्या, मात्र सध्याच्या घडीला त्याच्याकडून हवी तशी कामगिरी झाली नाहीये। पहिल्या चेंडूचा सामना करत असताना तो झेल बाद झालेला आहे। नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकावर ऋतिक। आज खाटेघर संघाचं युनिट जर आपण पाहिलं तर सदाशिव खाटेघर आहे, अर्थात सर्वांचे लाडके सदाभाऊ आज मॅच मध्ये उपस्थित नाहीये, मात्र लाईव्हच्या साहाय्याने ते आपल्या या सामन्याला कव्हर करतायत। तर त्यांच्या माध्यमातून जय भवानी स्पोर्ट्स खाटेघर संघाला मनपूर्वक शुभेच्छा येत आहेत। यावेळेस अगदी सेन्सिबल क्रिकेट ऋतिकच्या माध्यमातून पहिला चेंडू होता आणि अगदी हलक्या हाताने फटका तिथे सजवलाय, मिळते एक धाव। सिंगलच्या साहाय्याने धावपळक सध्या 2 या धावसंख्येवर टीम जय भवानी स्पोर्ट्स खाटेघर संघ। दुसऱ्या बाजूने विचार केला तर जयेश सध्याच्या घडीला पहिल्या षटकामध्ये इकॉनॉमिकली कामगिरी करत असताना विकेट देखील त्याने मिळवली आहे आणि महत्वाची विकेट त्याने आपल्या संघासाठी मिळवून दिली आहे। स्टेप आउट करून फटका केलाय, कनेक्शन खराब होतं, चेंडू बराच काळ हवेमध्ये होता। क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न तर चांगले राहिले होते, अगदी विचार केला तर चांगले प्रयत्न तिथे लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक जगदीशच्या माध्यमातून झेल जरूर संपादित झाला नाही, मात्र धावा रोखल्यात। 2 धावा स्कोर काट पुढे सरकवतील टीम जय भवानी स्पोर्ट्स खाटेघर संघ, जाऊन पोहोचेल 4 या धावसंख्येवर। स्विचेट करण्याचा प्रयत्न फसतोय। अगदी विचार केला तर सरळ बॅटने फटके येत नव्हते। देवाचा आगळा वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र तो देखील फसतोय। डॉट बॉलची होते सांगता शेवटचा चेंडू शिल्लक आहेत, मात्र कौतुक करावं लागेल गोलंदाज जयेशचं। पहिल्या षटकामध्ये गोलंदाजीसाठी दाखल झाला आणि P1च्या षटकामध्ये अगदी इकॉनॉमिकली कामगिरी त्याच्या माध्यमातून केली जाते। बॅकफुटवर जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता, पॉइंटला भेदण्याचा प्रयत्न होता, मात्र तो प्रयत्न आता फसतोय आणि दुसरा हादरा बसतोय टीम जय भवानी स्पोर्ट्स खाटेघर संघाला देवीदासच्या स्वरूपात। इनिंग ब्रेक्स मध्ये दोन्ही संघाचे प्रतिनिधी आपण टॉस साठी रिपोर्टिंग करणं आवश्यक असेल।
याची देखील आपण सूचना घ्यायची आहे. अगदी विचार केला तर वेळेच्या बाबतीत आदर्श चषकामध्ये अगदी काटेकोरपणे नियम पाळले जातात. अगदी शिस्तबद्ध ही स्पर्धा तब्बल 34 वर्ष आपण पाहतोय. त्याचप्रमाणे कोणताही संघ पेनल्टी घेऊन खेळणार नाही अशी आम्ही अपेक्षा करतो. दुसरा सामना आपण कव्हर करणार आहोत श्री गणेश देगाव त्यांच्या विपक्ष शिवप्रेमी शिरगाव. इनिंग ब्रेक्स मध्ये आपण टॉस संपादित करूयात. पहिल्या षटकाचा खेळ तिथे समाप्त झालाय. अगदी इकॉनॉमिकली कामगिरी करत असताना 2 विकेट मिळवल्यात गोलंदाज जयेशने आणि धावा फक्त केल्यात. पहिल्या षटकामध्ये 4 खर्च. दुसऱ्या षटकाला होते सुरुवात. दुसरं षटक गोलंदाजी ट्रॅकवर ऋषी दाखल झालेला आहे. आउटफील्डचे दरवाजे आता पूर्णपणे खुले झालेले आहेत. तब्बल 5 क्षेत्ररक्षक बाउंड्री लाईनचा ताबा घेण्यासाठी बाउंड्री लाईनच्या अगदी जवळ जाऊन पोहोचले. दुसऱ्या षटकाला होईल सुरुवात. गोलंदाजी ट्रॅकवर ऋषीचा पहिलाच बॉल ऋतिकच्या माध्यमातून स्विच इट करण्याचा प्रयत्न होता. मात्र अगदी आपण पाहू शकतायत चेंडू बराच बाहेर होता. मिस टाइम झाले आणि डॉट बॉलची होते सांगता. गोलंदाज ऋषीच्या माध्यमातून रिप्ले टेलिव्हिजन स्क्रीन मध्ये आपण पाहू शकतायत. स्विचचा प्रयत्न होता ऋतिकचा मात्र प्रयत्न फसतोय. पहिला चेंडू येतो डॉट बॉलच्या साह्याने. आता दुसऱ्या षटकाला झाली सुरुवात सध्याच्या घडीला टीम मनस्वी स्पोर्ट्स आंबेळे संघाच्या माध्यमातून चांगली होतीये. मात्र अडचणीमध्ये संघ सापडलाय टीम जय भवानी स्पोर्ट्स काटेगर संघ. अगदी मधोमध चेंडू आपटला होता. लाईन मात्र यावेळेस ऑफस्टम्पच्या अगदी बाहेर. पंचांचे दोन्यात समांतर वाईड बॉलचा येतो इशारा. या अतिरिक्त धावेच्या साह्याने धावपळक बनस्वी स्पोर्ट्स आंबेळे संघ जय भवानी खाटेगर संघ जाऊन पोहोचला 5 या धावसंख्येवर. बिगेट केलाय. फटका इथे फसलाय आणि बाउंड्री लाईनच्या लगेच अगदी कमालीचा झेल आणि टिपलाय. संपलाय खेळ. ऋतिकचा फलंदाज बाद. जात आहे. स्वप्नील ऋतिक देवा या 3 फलंदाजांना सध्याच्या घडीला डगआउटची वाटचाल करण्यास प्रवृत्त केलाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जगदीश भाग्यवंत जग्गू दाखल झालेत. जगदीश आणि योगेश सध्याच्या घडीला खेळपट्टीवर आपण पाहतोय त्यांना बॅटिंगसाठी. मात्र गोलंदाजी सध्याच्या घडीला चांगली होते मनस्वी स्पोर्ट्स आंबेळे संघाच्या माध्यमातून. पहिला चेंडू खेळताय जगदीश. फटका इथे चांगला पाहायला मिळतो. गोलंदाजीच्या मिरिटवर फटका खेळलाय आणि इथे मिळते एक सिंगलच्या साह्याने धावपळक अगदी संत गतीने पुढे सरकतं टीम जय भवानी स्पोर्ट्स काटेगर संघ. 3 गड्यांच्या मोबदल्यात 6 या धावसंख्येवर. गोलंदाजीचं कौतुक सध्याच्या घडीला चांगली गोलंदाजी होतीये मनस्वी स्पोर्ट्स आंबेळे संघ. 3 चेंडू अजूनही शिल्लक. दुसरं षटक मार्ग असते. ऋषीच्या माध्यमातून देखील कामगिरी सध्याच्या घडीला चांगली पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये गोलंदाज जयेशने देखील इकॉनॉमिकली कामगिरी केली होती. 2 विकेट मिळवल्या होत्या आणि त्याच्याच पावलावर पाऊल ठेवत असताना ऋषी देखील कामगिरी आपल्या संघासाठी चांगली करतोय. आतापर्यंत 3 चेंडू हाताळले. 2 धावा खर्च केल्यात गोलंदाज ऋषीने आणि 1 विकेट देखील मिळवली आहे. स्पीडअप अपेक्षित असेल घाई करा. पूर्णपणे राऊंड झाले. बिडिकिट करण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट देखील यष्टीरक्षकाच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न होता मात्र यष्ट्यांवर आदळला नाही. लेगबॉयच्या स्वरूपात सिंगल असेल. ही धावपळक पुढे सरकते. टीम जय भवानी खाटेगर संघाचं 7 या धावसंख्येवर. जगदीश आणि योगेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. किती धावा अगदी विचार केला तर बनवण्याचा प्रयत्न असेल. 4 षटकांची लढत आहे. 4 षटकं म्हटली की अधिकाधिक धावा तुम्हाला बनवाव्या लागतात. पंचांकडे इथे अपील केली जाते. मात्र पुनश्च एकदा पंच निरुत्तर आहेत.
पंचांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न होता, मात्र पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय मुख्य पंचांच्या भूमिकेत प्रवीण विशे सर लेगबॉयच्या स्वरूपात कळवतात ही धावपळक पुढे सरकता 8 या धावसंख्येवर. अनुभवी फलंदाज सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये जगदीश योगेश शॉर्टपीट डिलिव्हरी फक्त दिशा दाखवण्याचा काम केलं होतं. पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवर धोक्याची घंटा होती. डिरेक्ट हिट जर आली असती तर नक्कीच विकेटचं पतन झालं असतं, मात्र डिरेक्ट हिट आली नाही आणि एक धाव मिळतीये. अगदी एकारी दुहेरी धावेवर सध्याच्या घडीला समाधान मानावं लागतंय. मोठे फटके येत नाहीयेत टीम जय भवानी स्पोर्ट्स खाटेकर संघासाठी. दुसऱ्या षटकाचा देखील खेळ होतोय समाप्त. 2 षटकाच्या अंती टीम जय भवानी स्पोर्ट्स खाटेकर संघ जाऊन पोचलाय 3 गड्यांच्या मोबदल्यात 9 या धावसंख्येवर. खेळ झालाय समाप्त. फळकावर धावा सध्याच्या घडीला टीम जय भवानी काटेकर संघ 3 गड्यांच्या मोबदल्यात 9 या धावसंख्येवर. तिसऱ्या षटकाला होते सुरुवात. फॉरेस्ट एंड कडून आता 2 षटक अट्टाली जातील. या 2 षटकात हाताळण्यासाठी 11 मिनिटांचा अवधी खर्च केलेला आहे. अगदी वेळेच्या बरोबर चालतायत. तिसऱ्या षटकाला होते सुरुवात. तिसरं षटक गोलंदाजी ट्रॅकवर डावखुऱ्या हाताचा गोलंदाज जय दाखल झालेला आहे. अगदी जयची देखील कमी वयामध्ये चांगली कारकीर्द घडत असताना सध्याच्या घडीला मनस्वी स्पोर्ट्स आंबेळे संघासाठी अगदी डॉमिनेट केलं या गोलंदाजाने देखील. कोलवा टप्प्याचा चेंडू होता. अगदी लेन आणि लाईन समजली नाही फलंदाज जगदीश यांना. चेंडू निर्धाव असेल. डॉट बॉल हाताला जातोय. पहिल्या चेंडूवर आली होती सिंगल. सिंगलच्या साह्याने धावपळक सध्याच्या घडीला डबल डिजिट मध्ये टीम जय भवानी खाटेकर संघाचं 10 या धावसंख्येवर. जगदीश विपक्ष जय असं बॅटल सध्याच्या गाडीला मैदानाच्या आतमध्ये. सबमरीन डिलिव्हरी चेंडूमध्ये हवी तेवढी उंची नव्हती आणि लागोपाठचा दुसरा डॉट बॉल तिथे आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाज जयच्या माध्यमातून. छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण टेमगाव इथे आपण बऱ्याच वेळा धावा होताना पाहतोय, मात्र त्याचा उलट सध्याच्या घडीला सामन्यामध्ये होतोय. स्लोवर गतीमध्ये परिवर्तन केलं होतं, मात्र फुलटॉस चेंडू होता. पंचांचा नोचा इशारा येतोय. रेस्ट ऑफ पॉइंट भीमर तिथे पंच घोषित करतायत. अगदी विचार केला तर या अगोदर चांगली गोलंदाजी होत होती. अशा प्रकारचा चेंडू हाताळायला पाहिजे होता का, आता स्वतःला प्रश्न विचारावा लागेल गोलंदाज जयला. नो बॉल फ्री हिट असेल. फ्री हिटचा आता फलंदाज योगेश कितपत फायदा उचलताय ते देखील आता पाहायचंय. ऑप्शनच्या बाहेर खेळण्याचा प्रयत्न होता. वाईट साठी देखील पंचांकडे आशाळभूत नजरेनं पाहिलं होतं, मात्र पंचांचा कोणत्याही प्रकारचा उत्तर तिथे आपल्याला पाहायला मिळते. चेंडू येईल डॉट. फ्री हिटवर एकही धाव सध्याच्या घडीला येत नाहीये. चेंडू डॉट पाहायला मिळतोय जयच्या माध्यमातून. बदल्यात
श्री गणेश जयगाव त्यांचे विपक्ष शिवप्रेमी शिरगाव दोन्ही संघ उपस्थित रिपोर्टिंग करणं आवश्यक असेल. इनिंग ब्रेक्स मध्ये आपण टॉस संपादित करूयात. तीन षटकांचा झाला खेळ समाप्त. 3 षटकामध्ये अगदी कमी धावसंख्येवर रोखलं जाते टीम जय भवानी काटेकर संघाला. मनस्वी स्पोर्ट्स आंबेली संघाच्या गोलंदाजांनी अगदी डॉमिनेट केलंय. अगदी इकॉनॉमिकली कामगिरी त्यांच्या माध्यमातून होती. शेवटच्या षटकाला होती सुरुवात. पहिलाच बॉल आडव्या बॅटने स्विंग झाले होते पूर्ण. फटका तिथे चांगला पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षण देखील चांगलं झालंय. मात्र कलेक्शन खराब होत असताना एक धाव घेतलीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नॉन स्ट्राईक एंडवर. अगदी यशस्वीरित्या 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. अगदी विचार केला तर धावांसाठी संघर्ष पाहायला मिळतोय. टीम जय भवानी काटेकर संघाला बाउंड्रीज येत नाहीत, मोठे फटके येत नाहीत. मात्र तरीही धावपळक थांबून दिलं नाहीये. योगेश आणि त्यांच्या सोबतीला जगदीश या 2 फलंदाजांनी संघाची धावसंख्या सध्याच्या घडीला 16 या धावसंख्येवर. पुनश्च एकदा फटका खेळायचा होता बॅकफुटवर जाऊन. मात्र ऑप्स्टमच्या बाहेर चेंडू. पंचांचे दोन्ही हात समांतर. वाईट बॉलचा येतो इशारा. अवंतरच्या साह्याने धावपळक 17 या धावसंख्येवर जाऊन पोहोचतोय जय भवानी काटेकर संघ. विकेट काढण्याचा प्रयत्न मात्र बॅट अँड बॉलचा हवा तसा संपर्क नाही. एक धाव अगदी वेगवान गतीने पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेसाठी इच्छुक आहेत. मात्र कॉलिंग खराब. हा फलंदाज बाद होईल की नाही पंचांनी आता रेफर केलंय. तिसऱ्या पंचांना देऊयात त्यांना देखील संधी. वेळेच्या अभावी फलंदाजाला बाद करण्यात यश येते टीम मनस्वी स्पोर्ट्स आंबेले संघाला. योगेशच्या स्वरूपात सध्याच्या घडीला जय भवानी काटेकर संघाला हा हादरा बसतोय. अगदी विचार केला तर धावा येत नाहीयेत. मात्र विकेट सातत्याने पडतायत टीम जय भवानी काटेकर संघाच्या. चौथा हादरा सध्याच्या घडीला जय भवानी काटेकर संघाला. अगदी धावांसाठी संघर्ष पाहायला मिळतोय. मोठे फटके येत नाहीयेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. अगदी अशा अपेक्षांचं ओझं सध्याच्या घडीला हर्षलच्या खांद्यावर असेल. चेंडू शिल्लक 4 आहेत. 18 या धावसंख्येवर चौथा हादरा बसतोय. अष्टमच्या बाहेर इथून फटका खेळलाय. तिथे क्षेत्ररक्षक आधी साधा सोपा झेल होता. मात्र तो ड्रॉप केला जातोय आणि पंचांचा येतोय इशारा. धावा मिळताय 4. चौकार. साधा सोपा झेल आपण तिथे पाहू शकता रिप्ले टेलिव्हिजन स्क्रीन मध्ये. साधा सोपा झेल होता. झेल तर सोडलाच आणि बोनस चौकार देखील दिला होता. श्री गणेश जयगाव त्यांच्या विपक्ष शिवप्रेमी शिरगाव दोन्ही संघाचे प्रतिनिधी आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायचंय. पंचांनी थर्ड अंपायरला रेफर केलाय. वाईट बॉल मात्र घोषित केलेला आहे. फलंदाज सेफ असेल. वाईट प्लस 1 2 धावा स्कोर कार्डवर भर पडतील. धावपळक जाऊन पोहोचतोय टीम जय भवानी काटेकर संघ 24 या धावसंख्येवर. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहे. आडव्या बॅटने क्रॉस बॅटेड फटका खेळायचा होता. मात्र स्वतःची विकेट आता सॅक्रिफाय करत असताना जगदीश भाग्यवंत
कारण माहीत होतं त्यांच्या बॅटमधनं फटके येत नव्हते, धावांसाठी त्यांचा देखील संघर्ष होत होता आणि त्याच कारणासह आता स्वतःची विकेट सध्याच्या घडीला सॅक्रिफाईस केली आहे जगदीश भाग्यवंत. नवीन फलंदाज हर्षलची साथ देण्यासाठी संकेत दाखल झालेले आहेत. 2 चेंडू सध्याच्या घडीला शेवटच्या षटकातील शिल्लक आहेत. या षटकामध्ये देखील कामगिरी आर्यनची देखील चांगली पाहायला मिळते. आतापर्यंत 10 धावा खर्च केल्या आहेत. एक झेलची संधी देखील तिथे निर्माण करून दिली होती, मात्र क्षेत्ररक्षकाची हवी तशी साथ मिळाली नाही. तो चौकार आला. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. आर्यन हर्षलच्या विपक्षामध्ये फुलटॉस बॉल होता. फुलटॉसवर एकंदरीत आपण पाहिलं तर फुल टोल वसूल करण्याचा प्रयत्न होता. यावेळेस पुन्हा एकदा नॉन स्ट्राईक एंडवर पुन्हा एकदा फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद होईल. मात्र रेस्टोपाईड भीमरसाठी आता बॅटिंग करणाऱ्या संघाने रिव्ह्यूची मागणी केली आहे. नो बॉल असेल, अर्थात एक संधी निर्माण करून दिली फलंदाज हर्षलसाठी. फ्री हिट बॉल असेल. किती प्रकारे फ्री हिटचा फुलटॉस, पुन्हा एकदा फ्री हिट देखील फुलटॉस हाताळला होता. मात्र पंचांकडे आता वाईड साठी मागणी गेली आहे. पंचांचा येतोय होकार. वाईड बॉल असेल. ते विचार केला तरी या षटकामध्ये गोलंदाजी करणाऱ्या संघाने लगेच पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलंय. वाईड बॉल असेल. रिव्ह्यू आता गोलंदाजी करणाऱ्या मनस्वी स्पोर्ट्स आंबेळे संघाला आपल्याला उपलब्ध केला जाणार नाही. शेवटचे 2 बॉल शिल्लक. या षटकामध्ये आपण पाहिलं तर अगदी नाट्यमय क्रिकेट पाहायला मिळते. सातत्याने एक्स्ट्रा धावा या ओव्हरमध्ये दिल्या जातात. गोलंदाजा आर्यनच्या माध्यमातून 27 धावा फलकावर अंकित झालेल्या आहेत 6 गड्यांच्या मोबदल्यात. 2 चेंडू शिल्लक आहेत. टॉस बॉल फटका इथे चांगला पाहायला मिळतोय. नोमॅन्स लँड मध्ये चेंडू पडत असताना क्षेत्ररक्षकाने एका टप्प्यावर चेंडू अडवलाय आणि यशस्वीरित्या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून 2 धावा पूर्ण केल्या जातात. गुड रन इन बिटवीन द विकेट. संघाची धावसंख्या 2 ने पुढे सरकते. जय भवानी काटेकर 6 गड्यांच्या मोबदल्यात 29 या धावसंख्येवर. शेवटचा बॉल शिल्लक आहे. अगदी विचार केला तर पहिल्या 3 षटकामध्ये अगदी इकॉनॉमिकली कामगिरी 3ही गोलंदाजांची राहिली होती. या षटकामध्ये एक्स्ट्रा धावा अत्यंत खर्च झालेले आहेत. फुलटॉस बॉल होता. अगदी राऊंड अप झाले आणि फटका चांगला पाहायला मिळतोय. 1 बाउन्स 4 चौकार आणि त्यामध्ये पंचांचा येतोय नोचा इशारा. रेस्ट ऑफ बाईट बीबर. नशिबाचा पंजा. टीम जय भवानी खाटेकर संघ. दहीगाव त्यांच्या विपक्ष शिवप्रेमी शिरगाव. टॉस साठी आपण यायचंय. शिवप्रेमी शिरगाव टॉस साठी रिपोर्टिंग करायचंय. चला आंबेड श्री गणेश दहीगाव संघाचे प्रतिनिधी इथे उपस्थित आहेत. शिवप्रेमी शिरगाव आपले कर्णधार यायचंय. अगदी विचार केला तर सातत्याने एक्स्ट्राच या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. धावपळकावर धावा सध्याच्या घडीला 34 अंकित झालेले आहेत. या एका षटकामध्ये आतापर्यंत 20 धावा खर्च केल्या होत्या गोलंदाज आर्यनने.
हर्षलची कामगिरी चांगली पाहायला मिळते. 4 बॉल खेळलेत, 11 धावा त्याच्या बॅटमधनं आलेत. कमालीची बॅटिंग सध्याच्या घडीला तो आपल्या संघासाठी करतोय. शेवटचा बॉल फ्री हिट असेल. फ्री हिट वर फटका तर खेळायचा होता शपल क्रॉस होऊन, मात्र एक धाव केली पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज होईल बाद. अर्थात शेवटच्या चेंडूवरील एक सिंगल आणि पाहता पाहता खेळाचा पहिला डाव झाला समाप्त. पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना टीम जय भवानी खाटेकर संघ 35 या धावसंख्येवर जाऊन पोहोचलाय. 36 धावांचं ठेवलंय आव्हान टीम मनस्वी स्पोर्ट्स आंबेळे संघाच्या विरोधामध्ये. श्री गणेश दहीगाव त्यांच्या विपक्ष शिवप्रेमी शिरगाव हा दुसरा सामना असेल. नाणेफेकी जिंकली आहे, नाणेफेकी आपण कव्हर केली. नाणेफेकी जिंकले शिवप्रेमी शिरगाव संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय टीम श्री गणेश दहीगाव संघाला. धावेंचं खेळाच्या दुसऱ्या डावामध्ये ठेवले टार्गेट टीम मनस्वी स्पोर्ट्स आंबेळे संघापुढे. ते आव्हान कशा प्रकारे चेस केलं जाईल, धावा रोखल्या जातील की बनवल्या जातील हे ऐकूयात श्रवण धुमाळे सरांच्या गोड वाणीतून. धन्यवाद. हार्दिक स्वागत. वेलकम बॅक. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्वे देव सर्व कार्येषु सर्वदा. सर्व मंगल मांगल्यम शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. सह्याद्रीचा शिव गर्जतो शिवशंभू राजा, दऱ्या दऱ्यातून नाद गुंजला हा महाराष्ट्र माझा. राखिले भगवाचा सन्मान तुम्ही, जागविले महाराष्ट्राचे मर्द मावळे तुम्ही, केले प्रत्येकाच्या हृदयावरती राज्य तुम्ही, घडविले श्रींचं इंदवी स्वराज्य तुम्ही, संपूर्ण महाराष्ट्राचा आराध्य दैवत श्री राजा शिवछत्रपती तुम्ही. 14 विद्येचा आणि 64 कलांचा अधिपती बाप्पा गणपतीला मानवंदन करून आगरी कोल्यांची कुलस्वामिनी हा एकविरेच्या शुभ आशीर्वादानं गावदेव मातेसमोर नतमस्तक होऊन राजा शिवछत्रपतींना त्रिवार मानाचा मुजरा करून राजमाता राष्ट्रमाता स्वराज्य जननी मासाहेब जिजाऊंना त्रिवार मानाचा मुजरा करून आणि धर्मरक्षक हिंदू रक्षक छत्रपती शंभूराजांना त्रिवार मानाचा मुजरा करून मी समालोचक श्रवण दिगंबर धुमाळे खरवई बदलापूर पुनश्च एकदा आदर्श चषक दानिवलीच्या वतीनं सर्वांचं सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. स्पर्धा मानाची, स्पर्धा सन्मानाची, स्पर्धा अभिमानाची, स्पर्धा गौरवाची आणि स्पर्धा परंपरा जपणारी, संस्कृती जपणारी अर्थातच ग्रामस्थ मंडळ दानिवली आयोजित आदर्श चषक दानिवली 2026 पर्व 34वा आणि या 34व्या पर्वाचा आम्हा सर्वांना गर्व आणि याच्यातच सर्व. जाऊयात मैदानाच्या दिशेनं. दिवस रात्र क्रमांक 2 आणि दिवस रात्र क्रमांक 2 मधील पहिलीच मॅच. पहिल्या मॅचमध्ये खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना काटेकर या टीमनं बॅटिंग करत असताना धावा बनवल्या त्या तब्बल 35 आणि 36 धावसंख्येचं माफक लक्ष सध्याच्या घडीला उभं केलंय. ते म्हणजेच मनस्वी स्पोर्ट्स आंबेले टीमच्या अगेन्स्ट जय भवानी काटेकर आणि त्यांच्या अगेन्स्ट मनस्वी स्पोर्ट्स आंबेले ही बॅटल आपल्याला पाहायला मिळतं. नवीन बॅटल मैदानाच्या आतमध्ये सलामीवीर जयेश आणि ऋषीला आपण पाहता. बॉलिंग मार्कवरती बॉल होता यार मिस्टर स्वप्नील. Let's play game on. Wish you all the best, both the team, and show the good game. Show the quality cricket. Very first ball दिल स्कूप करायचं होतं, but नाही जमलं.
टप्पा पडल्यानंतर बॉल हलकासा उसळी घेत विकेट किपरच्या हातात. पॉवर प्लेचा षटक सध्याच्या घडीला सुरू आहे. 24 मध्ये 36 करायच्या त्या मॅचमध्ये. 9.00च्या सरासरीनं बॅटिंग करायची आहे, ती म्हणजेच मनस्वी स्पोर्ट्स आंबेले या टीमला. आणि त्याच्याच प्रयत्नामध्ये सध्याच्या घडीला जयेश आणि ऋषी जोडी आपल्याला पाहायला मिळते. स्वप्नीलच्या अगेन्स्ट 2 फिल्डर 38 सर्कलच्या बाहेर, एक ऑर्थोडॉक्स वाईडिश लॉंग ऑन आणि एक टीप वाईडिश लॉंग ऑफला फिल्डर. बाची आहे का? यस इट इज बाची एज. पंचांचा फिंगर अप, पंचांचं बोट आकाशाकडे. 0 अंकावरती धक्का क्रमांक लागला पहिला टीम मनस्वी स्पोर्ट्स आंबेले संघाला. फलंदाज बा येस बघा, सेलिब्रेशन तुम्ही जरूर करा टीम खाटेकर, बट विनंती असेल खेळपट्टीवरती कोणी येऊ नका. नीटनेटकं आणि प्रामाणिक हे आयोजन, प्रामाणिक हे नियोजन ग्रामस्थ मंडळ धानिवली यांच्या स्वप्नातून साकार झालेली स्पर्धा आपण पाहताय. गेले 33 वर्ष या स्पर्धेचा एक वेगळा स्टँडर्ड, वेगळा दर्जा आपल्याला पाहायला मिळाला. आणि या पर्वामध्ये देखील तसंच आयोजन आणि तसंच नियोजन ग्रामस्थ मंडळ धानिवलीकरांच्या माध्यमातून. पुढचा बॉल, नवीन बॅटर तयार अक्षय. अवे फ्रॉम बॉडी ठेवायचा प्रयत्न, आउटसाइड द ऑफ स्टंप, बट ऑफस्टिकच्या भरपूर जास्त बाहेरचा बॉल. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल आणि या एक्स्ट्राच्या स्वरूपात खऱ्या अर्थानं टीमचं अकाउंट ओपन झालं. संघाचा सरी गणेशा होतं बॅटिंग करत असताना मनस्वी स्पोर्ट्स आंबेले. मुरबाड नगरीचे हे 2 दिग्गज आणि दादा संघ एकमेकांच्या अगेन्स्ट आपल्याला पाहायला मिळतात. व्हाईट बॉल आलाय अक्षयच्या अगेन्स्ट स्वप्नील. तिसरा बॉल इथे लेटकट करायचा प्रयत्न, गॅपमध्ये हा फटका ढकलायचा होता. सिंगल तर जरूर कंप्लीट होईल. कवा पॉईंटमध्ये फिल्डर होते, थोडीशी लेझी थ्रो फेके राहिली. विकेट किपर न बॉलला थोडंसं उशिरा कॅरी केलं, त्यामुळे आता ही धाव कंप्लीट झाली. आणि या एका धावेच्या मदतीनं स्कोर कार्ड 2 अंकावरती इंडिव्हिज्युअल अकाउंट सध्याच्या घडीला ओपन केला बॅट्समन अक्षयनं. जयेश आणि अक्षय ही जोडी आतापर्यंत चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये स्वप्नीलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. ऑन साईडला लॉफ्ट करायचा प्रयत्न, समोरच्या दिशेला सरळ बाटणं, गॅप भरपूर मोठा, अखेर धावाचा तोटा नाहीये. शोधलाय गॅप ने लावलाय मॅप, बॉल निघून चालला लॉंग ऑन सीमा रेषा पार. रन्स मिळतील 4. हा पहिला वार चौकार. आणि या लॉंग ऑनला देखील कोणताही फिल्डर नव्हता आणि तेच क्षेत्र आता निवडलंय बॅटर जयेशनं. आले पहिली बाउंड्री, जयेश तयार. गुड लेंथ बॉल, चांगली डिलेव्हरी, रायसिंग अँड सरप्रायझिंग डिलेव्हरी. बॅटरला सरप्राईज करणारी डिलेव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. इट्स अ व्हॅलिड डिलेव्हरी. डॉट बॉल आला. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होत असताना आपल्याला पाहायला मिळते. टेंक्रेक लाईव्ह वाहिनीच्या माध्यमातून स्पर्धा कव्हर केली जाते. प्रामाणिक काम खऱ्या अर्थाने टेंक्रेक लाईव्ह वाहिनी नेहमीच प्रत्येक स्पर्धेमध्ये करत असते. इनफिल्डच्या वरून फटका खेळायचा होता, बट कव्हर पॉइंटला ट्रॅप रचलं आणि त्या ट्रॅप मध्ये देखील अडकवलं बॅटर जयेशला. 1 मोर विकेट डाऊन. धक्का क्रमांक 2 टीम मनस्वी स्पोर्ट्स आंबेले संघाला फलंदाज बा. लाईव्ह वाहिनीच्या माध्यमातून स्पर्धा कव्हर केली जाते आणि प्राईड ऑफ टेंक्रिक, टेंक्रिकचा अभिमान मिस्टर गोविंद सर खऱ्या अर्थानं टेंक्रिक लाईव्ह वाहिनीचे मॅनेजर आहेत. आमच्यापर्यंत माहिती पोहोचवली जाते. त्याचबरोबरीनं टेंक्रिक लाईव्ह वाहिनीचे आधारस्तंभ, पाठीचा कणा मिस्टर संदीपजी घायल सर, त्याचबरोबरीनं आमचे ऑफिशियल स्कोरर
निलेश सर देखील आपला कॉमेंट्री बॉक्समध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आमच्या ऑफिशियल कॅमेरामॅन गणेश वारगडे, त्याचबरोबरीने ऑफिशियल कॅमेरामॅन मिस्टर बाबू रॉय, या ऑफिशियल टीमचं देखील आपण विशेष कौतुक करू. कारण आपल्या कॅमेऱ्यामध्ये क्षणभरामध्ये हे क्षणचित्र टिपत असताना आमचे ऑफिशियल कॅमेरामॅन पडद्यामागचे हिरो आहेत. त्याबद्दल त्यांचा देखील नावाचा उल्लेख व्हायला हवा. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय तब्बल 4थ्या क्रमांकावरती आलाय करण. ओव्हर नंबर 2 राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल लेग कटर, टप्पा पडल्यानंतर आतमध्ये फिरणारा बॉल. अगदी लेग स्टिकच्या मिरिटनुसार हा टप्पा पडला, बट त्यानंतर थोडासा आतमध्ये वळाला. ऑफ स्टिकच्या वरून बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. लेग ब्रेक, चांगला बॉल, लेग कटर बॉल होता. जबरदस्त डिलेव्हरी, आपल्या बोटांची जणू काय जादू दाखवतोय. रिफ्लॅक्शन इंटरेस्टिंग होतं. नेक्स्ट बॉल आता खाली राहिला, आता खाली राहिला. आता नक्कीच वाईड लाईन गाईड लाईनच्या मेरिटनुसार गोलंदाजी करतोय. या आधीचा बॉल लेग स्टिकच्या वरून, बट आताचा बॉल वाईड लाईनच्या मेरिटनुसार. डॉट बॉल, वन्स अगेन डॉट बॉल. जबरदस्त गोलंदाजी, चांगली गोलंदाजी. ओव्हर नंबर 2 मध्ये बॉलिंग मार्कवरती बॉलर ऋतिकला आपण पाहता. इथे लेट कट स्मॅश केलं, स्लाइस केलाय. भाग मिल्का भाग फिल्डर धावतोय, पळतोय, बट बॉल नाही थांबणार. आउटफील्ड फास्ट, बॉल निघून चालला बॅकवर्ड. थर्ड मॅच सीमा पार, रन्स मिळतील 4. कट केलं मैदानाच्या आतमध्ये. लेट कट बॅकवर्ड रिझनचं क्षेत्र निवडलं. थर्डमॅनला क्लिअर केलं. शॉर्ट थर्डमॅन आणि गलीमध्ये गॅप भरपूर मोठा होता आणि धावांचा तोटा देखील नव्हता. बॅटर तयार. शॉर्ट ऑफ लेग, बाचेज बाचेज घडले काय मैदानाच्या आतमध्ये. विकेट किपर बीट, शॉर्ट फाईन लेग आणि शॉर्ट थर्डमॅन बीट. बॉल निघून चाललं नॉन स्टॉप, लॉंग स्टॉपच्या बाहेर. चौकार. बॅटिंग सध्याच्या घडीला सुरू आहे. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. बॅटर अक्षयच्या बॅटमधून तिसऱ्या क्रमांकावरती आला अक्षय, आणि अक्षयच्या बॅटमधून कन्झर्केटिव्ह 2 इन ओव्हर, सलग 6 बॅक टू बॅक दुसरा चौकार. टीमची टोटल 14 ऑन बोर्ड, 14 धावा स्कोर कार्डवरती आहेत. लक्ष्य 36 बनल्यात 14, आता 22 जुने करायच्या या मॅच मध्ये. 14 बॉल आणि 22 ची गरज. ओव्हर पिच ऑन दी अप, बॉल अवे मध्ये फटका, मिस टायमिंग आहे. कॅच इटचा कॉल, बट कॅच ड्रॉप. सेकंडचा चान्स आणि सेकंड कंप्लीट. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, चांगला आय कॉन्टॅक्ट या दोन बॅटरच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळालं. आणि अखेर या 2 धावा झाल्यात कंप्लीट. 2च्या मदतीने स्कोर कार्ड 16. लक्ष्य 36, आता 20ची गरज. 13 मध्ये 20 धावेसाठी संघर्ष मैदानाच्या आतमध्ये करत असताना टीम मणेस्वी स्पोर्ट्स आंबेले, पण डॉट पर्सेंटेज वाढवावे लागतील या मॅच मध्ये. टीम जयभवानी खाटेकर संघाला जर जिंकायचं असेल तर डॉट येणं गरजेचं आहे. 13 मध्ये 20 अक्षय तयार. लेग ग्लास, फटका सुंदर आहे. वॅकेनेरे क्षेत्र खाली आहे, बट फिल्डर पोहोचलाय. दूरवरचा अंतर फिल्डरनं चेस केलाय. चांगले फिल्डिंग. सेकंडचा चान्स होणार नाही. दुसरेचा मानस होता, बट धाडस नव्हता, नकार दिला शेवटच्या क्षणाला. यस, प्रेक्षक वर्ग त्या ठिकाणी आहे. स्क्वेअर लेगचे प्रेक्षक आमच्यापर्यंत माहिती पोहोचवा. यस, कंट्रोल रूम मध्ये देखील आपण चेक करूयात. फिल्डरचा बॉडी बॅलन्स आता मॅटर करेल. नक्कीच चेक केलं जाईल कंट्रोल रूम मध्ये. टँक्री या लाईव्ह वाहिनीची मदत घेऊन.
धावेच्या मदतीनं स्कोरकार्ड आता जाऊन पोहोचलं ते तब्बल 17 अंकावरती. लक्ष 36चा बनला 17 करायचे 19 बॉल शिल्लक 12. 19 रन्स टू विन आफ्टर मोड फ्रॉम लास्ट रिक्वायर्ड 12 डिलिव्हरीज. देवा डीजे मास्टरला एक सुवर्ण संधी ठोक डीजे. छत्तीसचा पाठलाग सूर्या 17 तर बनला ते 19 अजूनही या मॅचमध्ये करायचे. टीम मनस्वी स्पोर्ट्स आंबेले संघाला बॅटर आपण पाहत आहे ज्याच्या बॅटमधून धावा येतात, ज्यांना आतापर्यंत जवळजवळ 12 धाव्यांचं कॉन्ट्रीब्युशन आपल्या संघासाठी दिले, तो अक्षय मैदानाच्या आतमध्ये. बॉलिंग मार्कवरती बॉल होती या राईट आर्म राऊंड द विकेट ड्राईव्ह केला मैदानाच्या आतमध्ये अक्षयनं. शॉट एक्स्ट्रा कव्हरमध्ये फिल्डर चांगली फिल्डिंग जबरदस्त फिल्डिंगचं प्रदर्शन. पहिल्याच बॉलवरती ड्राईव्ह केलं होतं, सिंगल आली, सिंगलच्या मदतीनं 18. ओव्हर नंबर 3 मध्ये सनीला आपण पाहता बॉलिंग मार्कवरती जय भवानी खाटेकर या टीमच्या माध्यमातून. त्याला 19 रोखायचे. 12 मध्ये 19ची गरज असताना पहिल्याच बॉलवरती ड्राईव्ह केला, सिंगल आली. आता धावफलक आपण पाहताय 18 अंकावरती. 18 बनल्यात, 18 अजूनही करायचे. अर्धा पल्ला तर गाठलाय, अर्धा पल्ला अजून या मॅचमध्ये गाठायचा आहे. 50% धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. 50% धावा अजूनही या मॅचमध्ये करायच्या. टीम मनस्वी स्पोर्ट्स आंबेले संघाला. करण तयार, लॉफ्ट करायचा प्रयत्न ऑन साइडला. स्कोर ऑफ द विकेट हा फटका एक्झिक्यूट केलाय. डीप विकेट मधून फिल्डर स्क्वेअरलेगला पोहोचला, सेकंडचा चान्स घेतला आणि सेकंड इथे कंप्लीट देखील झाली. चांगले रनिंग बिटवीन द विकेट, चांगला आय कॉन्टॅक्ट, जबरदस्त आय कोऑर्डिनेशन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. क्रिकेटच्या खेळामध्ये कॉन्टॅक्ट असणं भरपूर गरजेचं आहे, संपर्क असणं भरपूर गरजेचं आहे. समोर खेळला ओव्हर द बॉल रेट, समोरच्या दिशेनं लॉंग ऑफला फिल्डर पोहोचला स्ट्रेट इन टू दी बास्केट. बॉल थेट लॉंग ऑफच्या हातामध्ये टिपला जाईल आणि संपला वाट. करणचा खेळ, करण मैदानाच्या बाहेर. धक्का तिसरा. सत्यात कशी उतरेल याच प्रयत्नामध्ये धावत असताना संपूर्ण ग्रामस्थ मंडळ धाणिवली आणि आमची आयोजन कमिटी ओव्हर नंबर 3 मध्ये गोलंदाज सनीला आपण पाहिलं, त्याच्या पहिल्या बॉलवरती सिंगल आले, दुसऱ्या बॉलवरती डबल आले, पण त्यानंतर तिसऱ्या बॉलवरती आपल्या नावाची दखल घेण्यास अक्षरशः भाग पडलाय गोलंदाज सनीनं आणि घेतली विकेट. इंडिव्हिज्युअल खात्यामध्ये पहिली विकेट आणि टीमच्या खात्यामध्ये ही तिसरी विकेट. आता नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवरती बॅट्समन 5व्या क्रमांकावरती मनोज. इथे देखील सन्मान द्यायचा प्रयत्न, डिफेन्सिव्ह पवित्र धारण केलं. सेन्सिबल क्रिकेट, कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना बॅट्समन मनोज. एक आली, एकच्या मदतीनं स्कोर कार्ड शुभ अंकावरती जाऊन पोहोचला. 21 धावा, 21 ऑन बोर्ड. अजूनही 15ची गरज आहे मॅचमध्ये. 8 बॉल 15 धावा. 36चा पाठलाग सुरू आहे. मॅच इक्वेशन 8 मध्ये 15. आता या 15 बनवल्या जातील की 15 रोखल्या जातील याचं उत्तर येणारे शेवटचे 8 बॉल देऊन जातील. विखुरलेलं क्षेत्ररक्षण, एक लॉंग ऑन, एक लॉंग ऑफ, एक कव्हर पॉइंट,
एक डीप मिड विकेट आणि एक डीप बॅकवर्ड लॉंग लेगला फिल्डर सर्कलच्या बाहेर. इथे देखील आता डॉमिनेट करणारा बॉल होता. वर्चस्वबाजी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये मॅच मध्ये पुनरागमन करणारा हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. डॉट बॉल 8 मध्ये 15 करायच्या होत्या. महत्वाच्या निरीक्षणावरती फेकलाय डॉट बॉल गोलंदाज सनीनं. आणि आता मॅच समीकरण पुन्हा एकदा बदललंय. मॅच समीकरण 8 मध्ये 15 होत्या बट आता मॅच समीकरण 7 मध्ये 15 ची गरज. 7 बॉल 15 हा बॉल भरपूर महत्वाचा. निर्णायक बॉल बाची एज टेकन. रास्तारमान मैदानाच्या आतमध्ये घडलंय काय. ज्या विकेट साठी जाळं रचलं, ज्या विकेट साठी ट्रॅप रचलं, त्या विकेटला आता जाळ्यामध्ये अडकवण्याचं काम गोलंदाजांनी केलं. 1 more विकेट डाऊन. महत्वाची विकेट या मॅचची प्राइज विकेट. बिग विकेट, बिग ब्लो. फलंदाज पहा. शिवप्रेमी शिरगाव टॉस जिंकला. शिवप्रेमी शिरगाव या संघाला प्रथमतः स्वीकारला क्षेत्ररक्षण आणि इन्व्हाइट केल्या बॅटिंगसाठी टीम श्री गणेश दहीगाव संघाला. तर चला शिवप्रेमी शिरगाव टीम आपण देखील सज्ज व्हा. या मॅच नंतर लगेचच आपण मैदानाचा ताबा घ्यायचा. आणि श्री गणेश दहीगाव टीम आपण देखील विनंती असेल सज्ज व्हा. या मॅच नंतर लगेच आपण देखील पॅव्हलियनचा ताबा घ्या आणि आपले सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये इंटर करा. मॅच समीकरण बदललंय. 8 मध्ये 15, 7 मध्ये 15. आता मॅच इक्वेशन शेवटचे बॉल शिल्लक 6 आणि 6 मध्ये विजयासाठी 15 ची गरज. 6 बॉल 15 धावा, 15 धावा 6 बॉल. मॅच समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. नो स्ट्रायकिंगला संदीप, स्ट्रायकिंगला बॅट्समन मनोज. बॉलिंग मार्कवरती बॉल तयार. या 15 धावा रोखण्यासाठी निखिल. राईट आर्म राऊंड द विकेट. पहिला बॉल ऑनसाइडला टर्न केला. समोरच्या दिशेनं लॉंगला फिल्डर अलॉंग द कापेट हा फटका एक्झिक्यूट केला बट एकच मिळालं. एकापेक्षा जास्त आता या बॉलवरती काहीही मिळणार नाहीये. एकच्या मदतीने स्कोर कार्ड 22 ऑन बोर्ड. स्कोर कार्ड मॅजिकल इक्वेशन मध्ये डबल डिजिट मध्ये नेल्सन अंकामध्ये 22 स्कोर कार्ड वरती आहेत. धावांसाठी संघर्ष मैदानाच्या आतमध्ये करत असताना टीम मनस्वी स्पोर्ट्स आंबेले हा संघ आपण पाहताय. वाईड यॉर्कर बट आता दिशा पाहावी लागेल. पंचांचा डिसिजन येणार अजूनही बॅलन्स या सिडीज. थर्ड अंपायर रेफर केलाय बट अंपायर रिव्ह्यू कोणाचा. बॅटिंग टीम रिव्ह्यू का. येस इट इज. आशाभूत नजरेनं आय थिंक फलंदाजाने पंचांकडे पाहिलं. डिसिजन अजूनही पांडिक आहे. आता टीव्ही अंपायरची मदत घेण्यात आली. कंट्रोल रूम मध्ये आपण करूया चेक. टेंक्री या लाईव्ह वाहिनीची मदत घेऊन आता बॉलची फिनिशिंग लाईन चेक केलं जाईल. फेअर डिलिव्हरी आलाय. डॉट बॉल वाईड यॉर्कर. परफेक्ट वाईड यॉर्कर आपल्याला पाहायला मिळाला. थर्ड अंपायरला चॅलेंज करण्यात आलं होतं पण आता रिव्ह्यू अनसक्सेसफुल. ओहो डॉट 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 येईल का. विकेट सॅक्रिफाईस होईल का. यस इट इज. विकेट मैदानाच्या आतमध्ये सॅक्रिफाईस झाली आहे. 1 more विकेट डाऊन. रन आउटच्या स्वरूपात आणखीन एक फलंदाज बाद. धक्का 5 टीम मनस्वी स्पोर्ट्स आंबेले संघाला फलक. मास समीकरण बदललंय. आता बॅटर तयार. पुढचा बॉल
ओहो लॉफ करायचा प्रयत्न बाटाने बॉलचा संपर्क नाहीये आता देखील आला डॉट बॉल सध्याच्या घडीला वर्चस्व गाजवलं या मॅच मध्ये टीम जय भवानी क्रिकेट संघ काटेकर या संघाने या मॅच मध्ये जबरदस्त कामगिरी सध्याच्या घडीला होत असताना बाचेज पुन्हा एकदा तू चल मैं आया ही स्थिती मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना टीम मनस्वी स्पोर्ट्स आंबेले संघाची 1 more विकेट डाऊन फलंदाज पा दोन्ही टीम शिवप्रेमी शिरगाव आणि टीम श्री गणेश दहिगा दोन्ही टीम आपण आपल्या निर्णयावरती लगेचच अंमलबजावणी करा मॅच फिनिश सामना जिंकला मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करत असताना 36 धावा इथे डिफेंड केल्या टीम जय भवानी खाटेकर संघाने विजय संघाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन हार्ड लक टफ लक टीम मनस्वी स्पोर्ट्स आंबेले यस